Hello students, welcome back. Chapter Limits and Continuity. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस चालू असेल. मी स्पीड कमी ठेवण्याचं रिझन तेच आहे की तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळावा. ज्या कंटेंट वरती आपण ज्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय सेम क्वेश्चनचे तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. रिपिटेशन जे क्वेश्चन घेत नाहीये एंट्रन्सच्या बुक मधलं ते तुमचं सॉल्व्ह झालं पाहिजे आणि त्याला सिमिलर क्वेश्चन जे टेक्स्ट बुक मध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्या पॅटर्न्स वरचे. हा जर तुम्ही प्रोटोकॉल फॉलो केला तर तुमची त्या सब्जेक्ट वरती आणि त्या चॅप्टर वरती कमांड क्रिएट होईल. अदरवाईज मी घेतलं ते जर तुम्ही रिपीट करत नसाल, 2-4 फक्त एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केले मग झाला आजचा विषय, असं जर करायला गेलात तर मग तुम्हाला त्याच्यावरती कॉम्प्लिकेशन्स तयार होणार. राईट? ओके, सो फोकस ऑन युअर स्क्रीन. Yesterday we have solved some question. I think question number 71 आपण सॉल्व्ह केला होता. फॅक्टरायझेशन 72, 73 त्याच पॅटर्नचे दिसतात. काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन दिसतात का बघूया. We will solve question number 75. Okay, see question number 75. Try to solve. What is given? Limit x tends to a sin x minus sin a upon fifth root of minus fifth root of a. Right? Okay, so we'll write again. L is equal to limit x tends to a. Sin x minus sin a upon fifth root minus a raised to 5 will write as x raised to 1 by 5 minus a raised to 1 by 5. This limit we have to solve. Right? Let's see what we can do. So limit tends to a. So which changes as possible? Similar. Numerator, what we can do at numerator? So numerator we have to use formula. Which formula we can use? Numerator sin c minus sin d, right? So sin minus sin, sin plus sin 2 sin cos, sin minus sin 2 cos and sin, right? First angle is x plus a upon 2, second angle is x minus a upon 2. And denominator x raised to 1 by 5 minus a raised to 1 by 5. इथे सुद्धा आपण चेंजेस करू शकतो. डिनॉमिनेटर कुठला फॉर्मॅट आहे? x raised to n minus a raised to n, x raised to n minus a raised to n. This formula is here. So चेंजेस पाहिजे आपण पुढे जाऊन करूया. Right? Now what we can do? Limit x tends to a, 2 into cos x plus a upon 2 into sin. Now this x minus a upon 2 ला आपण काय करूया? x minus a upon 2 ने डिवाइड करा आणि x minus a upon 2 ने मल्टिप्लाय करा. साइनच्या पुढे जो अँगल असेल त्याने आपण डिवाइड करणार आणि मल्टिप्लाय करणार. आणि ऍट डिनॉमिनेटर x raised to 1 upon 5 minus a raised to 1 upon 5 याला कशाने डिवाइड करावं लागेल? मी आत्ताच बोललो हा कुठला फॉर्मॅट आहे? x raised to n minus a raised to n. मला खाली टर्म लागते आपल्याला x मायनस ए डिनॉमिनेटरला. त्याला पण मला डिवाइड करावं लागेल x मायनस 5, सॉरी x मायनस a, x मायनस ए ने डिवाइड करावं लागेल. सो x मायनस ए ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. राईट? आता इथे तुम्हाला कन्सेप्ट समजावं लागेल. ऑब्विसली फॉर्म्युला यूज करायचा असेल तर लिमिट x टेन्स टू लागतो 0. ओके, तर आपला लिमिट x टेन्स टू a आहे. हा जो लिमिट x टेन्स टू a आहे आणि याला जर तुम्ही इथे टाकला x टेन्स टू a तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तो a टेन्स टू 0 तयार होतो. राईट? x टेन्स टू a करायला गेला तर तो ऑटोमॅटिकली 0च असणार आहे ऑब्विसली. मग 0 असेल तर तुम्ही तो कन्सेप्ट तिथे अप्लाय करू शकता. विच कन्सेप्ट? और रेग्युलर कन्सेप्ट. ही व्हॅल्यू तुमची असणार आहे 1. राईट? x minus a, x minus a, it will get cancelled.
2 will get cancelled from numerator and denominator. Now put x equal to 0. So L is equal to cos of x is equal to a टाकायचं आहे. A plus a upon 2 and upon denominator ला काय येणार आहे x raised to n minus a raised to n upon x minus a. Formula is n into a raised to a minus 1. So n into a raised to n minus 1. It is calculations. Solve. काय काय ते बघा. So cos 2a upon a is a, right? 1 upon 1/5 तो 5 जाना न्यूमरेटर ला and divided by a raised to. So 1/5 minus 5, that is minus 4/5, right? Or you can write 5 into a raised to 4 upon 5 into cos a. इसका आंसर आएगा बघा त्याच्यामध्ये 5 into a raised to 4/5 into cos a. Okay, this answer is our correct. ये का बघा काय काय केलेलं आहे. At numerator first total we have used formula sin c minus sin d. sin च्या पुढे जो अँगल आहे त्याने डिवाइड केला आणि मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटरचा फॉर्म्युला नंबर 1 x raised to n minus a raised to n. त्याला x minus a ने डिवाइड केले, x minus a ने मल्टिप्लाय केलं. लिमिट x टेंड्स टू 0 असतो आपला रेग्युलर फॉर्म्युल्यामध्ये. पण याच्यामध्ये x टेंड्स टू a आहे. x टेंड्स टू a असेल तर ही व्हॅल्यू 0च असणार आहे, राईट? ही पण व्हॅल्यू 0च असणार आहे डिनॉमिनेटरची. सो वी कॅन यूज दॅट फॉर्म्युला, नो प्रॉब्लेम. ओके, इट वाज क्वेश्चन नंबर 75. फॉर 76 you can use same concept. Now from 77 we have to solve. Up to this regular formats we have seen. So now come to the question number 77. I hope हे तुमचं लिहून झालं असेल. Question number 77. What is given? Limit x tends to 1 minus x square upon sine of pi x. Now it is new format. Pi is involvement there. 77 बघा, 78, 79, 80 सगळीकडे तुम्हाला पाय ही टर्म दिसेल, राईट? 82 ला आहे पाय बाय 2, 83 ला आहे पाय, राईट? अप टू 83 हा ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड कन्सेप्ट आहेत, पण सगळीकडे पायचं इन्व्हॉल्वमेंट आहे. 81 ला फक्त पायचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये. त्यानंतर आपण बघूयात कसं करायचंय. तर तो पण त्याच फॉर्मॅट मधला आहे. तो अँगल x टेंड्स टू पाय बाय 4, तो लिमिट मध्ये पायचं इन्व्हॉल्वमेंट आलं, राईट? पाय बाय 2, पाय बाय 4, पाय बाय 6 किंवा क्वेश्चन मध्ये पायचं इन्व्हॉल्वमेंट आहे. सो पायचं इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला कुठं ना कुठं बघायला मिळणार आहे तिथं क्वेश्चन मध्ये किंवा लिमिट मध्ये. इथं काय करायचंय, इफ यू गो फॉर पुट साइन इज x इक्वल टू 1, राईट? सो डिनॉमिनेटर यू विल गेट साइन पाय, x इज इक्वल टू 1, साइन पाय इज 0. डिनॉमिनेटर 0 येते तर आपण त्याला काय करू शकत नाही, राईट? सो त्याला लिमिटला आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटनी सॉल्व्ह करावं लागेल. लिमिट x टेंड्स टू 1 minus x square upon sine of pi x, right? This value we have to solve. आता याला तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. पाय x ला तुम्ही काय करणार? आपण रेग्युलरली काय करतो, पाय x ला पाय x नी डिवाइड करतो आणि पाय x नी मल्टिप्लाय करतो, राईट? आता याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण हा जो वरचा x आहे तो खाली कुठे कॅन्सलच नाही झाला, राईट? हा फॉर्मॅट इथं अप्लाय होत नाही डिरेक्टली. No any formula or format is applicable for this concept. So here you have to use that is basic concept. आता आपण x equal to 1 पुट करू शकत नाही. Then we have to solve by left hand limit or right hand limit, right? So it is very basic concept. New concept is this. So here you have to put substitution. Put x is equal to 1 plus h or x is equal to 1 minus h, right? बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आठवत असेल. हा असतो तुमचा फंक्शन, हा असतो x is equal to a. पण इथं आपण पुट करू शकत नाही कारण त्याला आन्सर मिळते इन्फिनिटी. मग a च्या जो राईट साइडची व्हॅल्यू आहे a प्लस h, इट इज राईट हँड लिमिट
और लेफ्ट साइडची व्हॅल्यू असती a मायनस एच, यातला कुठलाही एक पुट केला तर चालेल. लिमिट एक्झिस्ट कधी असतो, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. कुठलाही पुट केला तर चालेल, लेफ्ट साइडचा टाकला तरी चालेल, राईट साइडचा टाकला तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. सो एक्स प्लस एच पुट करा किंवा एक्स 1 मायनस एच पुट करा, दोघांचे आन्सर तुम्हाला सेमच मिळणार आहे. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट, राईट. सो हा क्वेश्चन आपण राईट हँड लिमिटनी सॉल्व्ह करून बघूयात, राईट. इट वॉज द बेसिक कन्सेप्ट. ओके, शॉर्ट मध्ये तुम्ही पाहिजे ड्रॉ करून ठेवू शकता. आत्ताचा जो कन्सेप्ट होता तो, तर हा तुमचा रेग्युलर डायग्राम असेल. इथे करतो मी सर्कल, हा असतो तुमचा 1. आता आपण काय 1 पुट करू शकत नाही. 1च्या राईट साइडला असणारे 1 प्लस एच आणि 1च्या लेफ्ट साइडला असणारे 1 मायनस एच. मग कुठली व्हॅल्यू तुम्ही पुट केली तर चालेल, राईट साइड ऑर लेफ्ट साइड, राईट. इथे लिहून ठेवा तुम्ही पाहिजे तर, और x इज इक्वल टू 1 मायनस एच, राईट. ब्रॅकेट मी लिहू शकता. हा तुमचा आहे 1 प्लस एच असेल तर तुम्ही राईट हँड लिमिटचा कन्सेप्ट अप्लाय केलाय, आणि जर हा अप्लाय करत असाल तर तुमचा लेफ्ट हँड लिमिटचा कन्सेप्ट तुम्ही अप्लाय करताय. कुठलाही एक तुम्हाला सबस्टिट्यूट करायचंय. ओके, नाउ सी व्हॉट वी आर गेटिंग. x इज इक्वल टू 1 प्लस एच. मग रेग्युलर जसं आपण सबस्टिट्यूशनचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, मग आपल्याला लिमिट चेंज करायला लागतात. ऍज लिमिट x टेन्स टू 1, राईट. ऍज लिमिट x टेन्स टू 1, राईट. मग पुढे लिहा किंवा खाली लिहा, कसंही लिहा. आपण असं लिहायचो ऍज x टेन्स टू 1. आता या x च्या ठिकाणी जर तुम्ही 1 घेतला तर h किती तयार होणार, h तुमचा तयार होणार 0. हा x च्या ठिकाणी तुम्ही जर 1 लिहिलं तर 1 इज इक्वल टू 1 प्लस एच, h तुम्हाला 0 मिळणार आहे. पण 1 टाकत नाहीये, 1 च्या नियर अबाउट व्हॅल्यू पुट करतोय आपण. x टेन्स टू 1 आहे, so we will get h tends to 0, right. So we are getting h tends to 0. Now we got our new limit. So new limit तुमचा काय तयार झाला, l is equal to limit. Now तुम्हाला नवीन लिमिट घ्यायचे, h tends to 0. आता व्हॅल्यूज पुट करा. 1 minus, instead of x we have taken 1 plus h. So 1 plus h bracket square, denominator is sin pi. x च्या ठिकाणी पुट करायचंय 1 plus h, right. So we have changed limit, right. व्हेरिएबल आपण चेंज केलाय. इथं बघून घ्या नीट. It is very very and new concept. We are using left hand limit and right hand limit to solve this question. So L is equal to limit h tends to 0. आता पुढचे कॅल्क्युलेशन तुमचे रेग्युलर आहेत, ते प्रॉपर यांनी सॉल्व करा. 1 मायनस a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. डिनोमिनेटर किती क्रिएट होणार आहे, साइन ऑफ pi plus pi h. That is equal to limit h tends to 0. 1 minus 1 cancel होणार आहे, so minus 2h minus h square. Now denominator is, आता ही व्हॅल्यू किती येणार आहे बघा, डिनॉमिनेटर sin pi plus theta. sin pi plus theta किती असतो, पाय असेल तर तो साइनच राहतो, sin pi h, राईट. क्वाड्रंट कुठला येणार तुमचा आता, sin pi plus h. pi plus theta is third quadrant. Third quadrant मध्ये साइनचं आन्सर असतं निगेटिव्ह. So at denominator we have to take sin pi plus pi h is minus of sin pi h, right. Sin pi plus theta is minus sin theta, basic formula from your trigonometry, right. Now limit h tends to 0. At numerator we can take minus h common. Inside you will get 2 plus h, and denominator now we are having minus sin pi h. So for minus sin pi h, divide by pi h and multiply by pi h. कारण आता h tends to 0 आपल्याकडे आहे already, right. Now what we are getting, L is equal to, now here
this value is 1 sin x upon x minus पॉझिटिव्ह. आता जो पाय h मल्टिप्लाय झालेला आहे त्यातला h या h ला कॅन्सल. नाउ पुट h is equal to 0. So minus upon minus is plus. So 0 upon pi. Sorry 0 नाही येणार तिथं किती येणार वरती 2 plus 0 येणार. Numerator is 2 plus 0. Denominator is 1 into pi. The final answer of limit is 2 upon pi. 2 upon pi ऑप्शन मध्ये आहे का बघा. 77 2 upon pi is there. बघून घ्या कसं केलेलं आहे याला प्रॉपरली. डाऊट असेल तर लगेच विचारा. Okay, so try 78. What is given? Limit x tends to 1, 1 plus cos pi x upon 1 minus x bracket square. This limit we have to solve. Okay, write limit again. So limit x tends to 1, 1 plus cos pi x upon 1 minus x bracket square. As we discussed, now here pi is involvement at main function. pi चा इन्व्हॉल्वमेंट झालेला आहे आणि इथं x tends to 0 नाहीये. सगळे फॉर्म्युले आपले होतात जेव्हा x tends to 0 असेल, राईट. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल. ओके, सो सेम पुट व्हॉट वी हॅव टू पुट x is equal to 1 plus h or 1 minus h. इथं आपण 1 minus h पुट करून बघूयात. 1 minus h मगाशी आपण 1 plus h पुट केलेलं राईट हँड लिमिट. आता 1 minus h नी पुट करून बघूयात. तरी पण काय प्रॉब्लेम येत नाही, राईट. पुढचं वर्डिंग सेमच येणार आहे. as x tends to 1 h tends to 0. x च्या ठिकाणी जर तुम्ही 1 घेतला तर h ऑटोमॅटिक 0 क्रिएट होणार, राईट. So now what we are getting new limit limit h tends to 0, 1 plus cos pi. Instead of x we have to take 1 minus h. Denominator also 1 minus. Instead of x take 1 minus h and bracket square. So solve one by one. So limit h tends to 0. What you are getting at denominator 1 plus cos pi minus pi h, and denominator 1 minus 1 cancel, minus minus plus h, plus h bracket square, right. So L is equal to limit h tends to 0. What we are getting at numerator 1. Now it is cos pi minus theta. This value cos pi minus theta. Pi involvement असेल तर cos ला cosच राहणार. Cos pi h, right? So cos pi minus theta is cos theta. Positive or negative? Pi minus theta is second quadrant. In second quadrant, value of cos is negative, right? So cos pi minus theta is minus cos theta. Denominator h square as it is. Now our regular trigonometry convergence. Denominator h square as it is. Now numerator 1 minus cos theta. So what is 1 minus cos theta? 2 sin square theta by 2, right? 2 sin square theta by 2. Now our regular changes, right? 2 into sin of pi h upon 2 into sin of pi h upon 2. Denominator h square. Now what we are using? Sin च्या पुढे जो अँगल आहे त्याने डिवाइड करा. pi h upon 2 टाइम डिवाइड करावा लागेल. pi h upon 2 to multiply by pi h upon 2 for 2 times. Divide 2 times, so multiply for 2 times. Now what we are getting? So regular concept. This value is 1, not including 2. Sin theta upon theta 1, sin theta upon theta 1. Remaining calculations. So 1, 2 will cancel with these 2. H square will cancel with h and h. The remaining answer, which answer we got? Numerator pi into pi. Pi square
denominator, I think there is only 1 2 will remain there. So pi square upon 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. So answer will be correct. See properly. एकदा तुम्ही लिमिट चेंज केलं x वरून आपण h या नवीन व्हेरिएबल वरती जातोय, लेफ्ट हँड लिमिट और राईट हँड लिमिट. इथून पुढे जे आपण आधी तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे प्रोसेस वापरल्या होत्या त्या सगळ्या प्रोसेस परत यूज करायच्या आहेत. राईट. वन बाय वन आपण पुढच्या काही क्वेश्चन्स कडे चाललोय. सिमिलरली वी कॅन सी क्वेश्चन नंबर 79, क्वेश्चन नंबर 80. हे क्वेश्चन तुम्ही करू शकता सॉल्व. राईट. क्वेश्चन नंबर 80 दिसायला थोडा मोठा दिसतोय, तो आपण सॉल्व करूया. इफ दिस कंप्लीटेड देन गो फॉर क्वेश्चन नंबर 80. पुढचं लिहायचं राहिले असेल तर सांगत चला मला. क्वेश्चन नंबर 80. तो लिमिट x टेंड्स टू पाई बाय 6 2 minus √3 cos x minus sin x whole divided by 6x minus pi ब्रैकेट स्क्वेअर. राइट. इस तरह क्वेश्चन थोड़ा सा मोटा दिसतोय. ठीक है. तो लिमिट x टेंड्स टू पाय बाय 6. त्याच्यात काय झाले, क्वेश्चन मध्ये पाय आहे त्यामुळे तोच कन्सेप्ट तुम्हाला यूज करावा लागेल. लिमिट x टेंड्स टू पाय बाय 6 2 minus √3 cos x minus sin x whole divided by 6x minus pi ब्रॅकेट स्क्वेअर. सेम कन्सेप्ट. पायचा इन्व्हॉल्वमेंट आहे आणि इथं कुठेही झिरो नाहीये. झिरो असेल तर प्रोबॅबली आपण डिरेक्टली स्टार्ट करू शकतो सॉल्व करायला. लिमिट h टेंड्स टू किंवा x टेंड्स टू 0 असेल तर आपले सगळे फॉर्म्युले तिथं अप्लाय होतात. सो हियर विच आर द चेंजेस, रेग्युलर चेंजेस. पुट x इज इक्वल टू पाय बाय 6 प्लस h घ्या किंवा मायनस h घ्या, कुठल्याही तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. पुट x इज इक्वल टू प्लस h. राइट. सो सेम वर्डिंग as x tends to pi by 6 h tends to 0. Right. So our new limit h tends to 0. So 2 minus √3 cos x की वैल्यू किती येणार, pi by 6 plus h minus sin pi by 6 plus h and divided by 6 into pi by 6 plus h minus pi bracket square. See properly how we are solving this question. Right. Now what we are getting? So limit h tends to 0 2 minus, याला तर सेपरेट सगळं सॉल्व करावं लागेल. एकदम न्यायला गेलं तर फार त्याला वेळ जाणार. ठीक आहे. सो कॉस ऑफ पाय बाय 6 प्लस h मायनस साइन ऑफ पाय बाय 6 प्लस h अँड डिवायडेड बाय, डिनॉमिनेटरला सॉल्व करा. काय काय येते, डिनॉमिनेटर सॉल्व करा. 6 ने आत मल्टिप्लाय करा. 6 into 6 पाय आतमध्ये येणार आहे. राईट. व्हॉट यू आर गेटिंग, पाय. आणि प्लस 6 ने पुढे मल्टिप्लाय करा, प्लस 6h अँड मायनस पाय, अशी टर्म तुमची तयार झाली. नाहीतर तुम्ही त्याला काय लिहू शकता, पाय मायनस पाय कॅन्सल, 6h स्क्वेअर. राईट. दॅट इज 36h स्क्वेअर. इट इज ॲट युअर डिनॉमिनेटर. सी प्रॉपरली. राईट. वी हॅव ऍडजस्टेड अवर डिनॉमिनेटर. राईट. नाउ व्हॉट नेक्स्ट, आता आपण या दोन्ही टर्म सेपरेटली सॉल्व करा. Okay, solve this term separately, this term separately. Sin a plus b formula, cos a plus b formula. यातने काय काय चेंजेस होते बघूयात. मग त्यांना पण सेपरेट सॉल्व करूया म्हणजे एकाच ठिकाणी प्रेशर येणार नाही. ओके.
So cos of pi by 6 plus h. Cos a plus b formula. So cos a plus b, cos a cos b minus sin a sin b. So cos pi by 6 cos h minus sin pi by 6 sin h. Right? So cos 30 degree. Cos 30 is root 3 by 2 cos h. Minus sin 30 is 1 by 2 into sin h. Right? आता त्याला ठीक आहे, नंतर जाऊया त्याला. याला रूट 3 ने मल्टिप्लाय करायचं, या रूट 3 ने मल्टिप्लाय करा. तो रूट 3 इंटू कॉस ऑफ पाय बाय 6 प्लस एच. मग या सगळ्यांना रूट 3 ने मल्टिप्लाय, याला रूट 3 ने मल्टिप्लाय करा, 3/2 मिळेल. कॉस एच याला रूट 3 ने मल्टिप्लाय करा, रूट 3/2 साइन एच. राईट? हा झाला तुमचा पहिला. आता सेकंड ट्राय करा. सेकंड तुमची कुठला घेणार आहे आता बघा. साइन ऑफ pi by 6 plus h. Okay, this we have to solve sin a plus b. Sin a plus b is sin a cos b plus cos a sin b. Pi by 6 is same 30 degree. So sin 30 1/2. So 1/2 cos h plus cos 30 degrees root 3/2 into sin h. राईट? आता सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. परत एकदा लिमिट मध्ये मी खालचं काढून टाकतो, ते तुम्हाला आता कळलंय. तिथं तो तुमचा डिनॉमिनेटरला आलेला आहे 36h². ओके, सो लिमिट L इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. सो 2 मायनस इथे काय करणार बघा, रूट 3 म्हणजे पहिली 3/2 cos h minus 3/2 into sin h minus sin a plus b is expansion 1/2 cos h and plus root 3/2 into sin h and whole divided by 36h². Right? Now that is equal to लिमिट h टेन्स टू 0. काय काय चेंजेस होतात बघा आता न्यूमरेटरला. 36h², डिनॉमिनेटर इज ॲट इट इज. तर हियर काय काय होणार आहे बघा, सगळे टर्म्स तुम्ही एक्सपांड करा सरळ सरळ, म्हणजे ब्रॅकेट्स ओपन करा. 2 मायनस 3/2 cos h आणि पुढचा अलीकडे घ्या मायनस 1/2 cos h. पुढच्या ब्रॅकेट मधली फर्स्ट टर्म. आता सेकंड टर्म मायनस मायनस प्लस रूट 3/2 साइन h आणि या मायनसचा टाइम अफेक्ट करून तो मायनस रूट 3/2 इंटू साइन h. राइट? विच टर्म विल रिमेन, लिमिट h टेन्स टू 0. या दोन टर्म्स कॅन्सल होतील, प्लस रूट 3/2 मायनस रूट 3/2 कॅन्सल. So which terms are remaining? 2. राइट? त्यांचे कॅल्क्युलेशन करून बघा किती येणार आहे. मायनस 3/2 cos h and मायनस 1/2 cos h. cos h कॉमन घ्या, मायनस cos h कॉमन घ्या. 3/2 प्लस 1/2. राइट? 3/2 प्लस 1/2 किती येणार. 3/2 प्लस 1/2 4/2. 4/2 म्हणजे 2 झाला. म्हणजे मायनस साइन ॲज इट इज, 2 ॲज इट इज and cos h. It is remaining term at numerator and 36h² is at denominator. Clear है का बघा concept? Right? So minus 3/2 cos h and minus 1/2 cos h. Minus cos h common गया. 3/2 plus 1/2 4/2 is 2. So 2 into minus cos h. So here minus 2 cos h. Now apply regular concept. Here limit h tends to 0, take 2 common, 1 minus cos h upon 36h². पुढचा प्रोसेस आता तुम्हाला माहिती आहे. 1 minus cos थिटाचा फॉर्म्युला टाका, 2 sin² θ/2 आणि मग साइन्सच्या पुढे जो काय अँगल असेल त्याने डिवाइड करणार, मल्टिप्लाय करणार. पुढे जाऊन क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होईल. क्लिअर आहे का बघा.
राईट, कम्प्लीट इट. इथे लेफ्ट साईडला करतो आता, जेव्हा दुसरीकडे जायची गरज पडणार नाही. What we are getting? कांबळे का ते इकडचं चालू करा पटकन जरा इंटरनेटचं. इकडनं बॅटरी लावायची असेल त्यांना माहिती बघ यार.